रामनगरीत गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राज्यभरातून लाखोच्या संख्येत भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी केली। कळंब येथे महाराष्ट्रातील 21 प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक मंदिर आहे। या ठिकाणी श्री चिंतामणी प्रत्यक्ष इंद्राने स्थापित केला अशी आख्यायिका आहे। श्री चिंतामणी मंदिर गावाच्या भूपातळीपासून 33 फूट खोलवर असून तळघर सदृश्य आहे। गाभाऱ्यात उतरण्यासाठी चिरेबंदी दगडाच्या 29 पायऱ्या आहेत। पायऱ्याच्या सुरुवातीला सुरेख चौमुखी गणेश मूर्तीचे दर्शन घडते। पायऱ्यांनी खाली उतरल्यावर पाण्याची एक चिरेबंदी अष्टकोनाकृती गणेश कुंड आहे। मुख्य गाभाऱ्यात गणेशाची 4.5 फूट उंचीची विलोभनीय व नयनरम्य मूर्ती विराजमान आहे। श्री गणेश पुराण व श्रीमद मुद्दल पुराण उल्लेखित असा हा चिंतामणी आहे। कदंब ऋषीचा आश्रम येथे होता। श्री गणेश मूर्तीची स्थापना कदंब ऋषींनी केल्याचे गणेश व मुद्दल पुराणात उल्लेखित आहे। रामायण पूर्व काळापासून हे शहर प्रसिद्ध आहे। त्या ऋषींनी इथे तपश्चर्या केली। तपश्चर्या केल्यानंतर त्याला तो रोग जडला होता, कुष्ठरोग जडल्यानंतर मग त्यांनी ते इथे त्याची भक्ती केली। नामस्मरणामधून भक्ती केल्यानंतर मग काही कालावधीत त्यांनी ते पाण्याचा तो शोध तिथे कुंड तयार केला आणि त्या कुंडातून त्यांनी आंघोळ करून दररोज आपलं नामस्मरण करत जातं। चिंतामणीचे नामस्मरण केल्यानंतर त्या कुंडातील पाण्याच्या त्याच्यात रोग नष्ट झाला आणि नष्ट झाल्यानंतर गृहस्थमद ऋषी यांनी जे आपली स्थापना करून चिंतामणी ते स्थापना करणे। एकूणच आपल्या इथे साजऱ्या होणाऱ्या जयंती पद्धती आपला जो चिंतामणीचा जन्मोत्सव आहे तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत आहोत। त्यासोबतच आपण 3 दिवसाचा गणेश यज्ञ करतो, त्याच्यानंतर गणेश जन्म करतो आणि महाप्रसाद, आणि यावेळेसची मिरवणूक आहे ही भव्य मिरवणूक राहणार आहे। पूर्ण आजूबाजूच्या गावातून शाळेतून वगैरे पथक वगैरे येतात। काही लहान पोरं जे राहतात जी लेझिम पथक, काही नृत्य, त्यांचे डान्स हे आपण यावर्षी एक म्हणजे दहीहंडीत ठेवणार आहोत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण आपण ते करणार आहोत। जुना जाणकार विश्वस्त या नात्याने सर्व बाबी दुर्लक्ष करून उत्सव कसा साजरावे, सगळ्यांना मिळून कसं घेऊन हा उत्सव साजरा करता येईल याबाबतच सांगेल। आणि या नंतर सुद्धा माझा हाच प्रयत्न राहील तर चांगल्यात चांगला उत्सव जन्मोत्सव साजरा व्हावा आणि त्याच्यासाठी कुठली पराकाष्ठा करायला लागली तर कधी मागे येणार नाही। हे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।